नमस्कार मित्रांनो 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जी किंवा नीट किंवा MST CET 2026-28 पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅबलेट योजना ही राबवण्यात येणार आहे। त्या योजनेला आपण महाज्योती मोफत टॅबलेट योजना असे देखील म्हणतो। तर त्याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। सर्व जेवढे व्ह्यूअर्स असतील त्यांनी नीट स्क्रीनकडे पहा आणि ही योजना जास्त करून विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका, कारण या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत टॅबलेट मिळणार आहे। तर चला आपण स्क्रीनकडे वळूया। स्क्रीनवर आल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्याकडनं की महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती महाज्योती मार्फत जी नीट आणि MST CET बॅच 2026 ते 28 साठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे। यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत। तर यासाठी पात्रता कोण राहणार आहे, इलिजिबिलिटी काय आहे, तर पहिला आहे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचे आहे। दुसरा आहे विद्यार्थी इतर मागासवर्ग किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा आणि नॉन क्रिमिनल मध्ये असावा। लक्षात घ्या, नीट या योजनेसाठी कोण पात्र राहील, कोणता विद्यार्थी पात्र राहील याची संपूर्ण डिटेल आपण पाहतोय। 3 नंबरचा आहे सन 2026 मध्ये इयत्ता 4थी परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी पात्र असतील। नीट लक्षात घ्या, 2026 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील। चौथा राहील विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा आणि पाचवा शेवटचा असेल निवड 10वीच्या गुणांवर आणि आरक्षणानुसार करण्यात येणार आहे। आता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? पहिलं आहे त्या विद्यार्थ्याच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। दुसरा आहे रहिवासी दाखला। तिसरा आहे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट। चौथा आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, तसेच पाचवं 10वीचे गुणपत्रक। सहावा आहे दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, जर तुम्ही दिव्यांग असणार तर त्याचे प्रमाणपत्र म्हणजे युनिक डिसेबिलिटी सर्टिफिकेट जर असेल तर ते देखील तुम्ही इथे लावू शकता। आणि सातवं आहे अनाथ असल्याचं प्रमाणपत्र, जर तुम्ही अनाथ असणार तर त्याचं प्रमाणपत्र जोडायचं आहे। आता अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे। आरक्षण सामाजिक प्रवर्गानुसार आरक्षण प्रमाण किती राहणार आहे? इतर मागासवर्ग म्हणजे OBC साठी 59% राहणार आहे। विमुक्त जाती अ म्हणजे VJA याच्यासाठी 10% असणार आहे। भटक्या जमाती ब म्हणजे NTB हे 8% राहणार आहे। भटक्या जमाती क म्हणजे NTC हे 11% असणार आहे। हे टक्केवारी सांगतोय मी की कोणाला कोणत्या प्रकारच्या कोणत्या कास्टला आरक्षण किती टक्के असणार आहे। भटक्या जमाती ड ला म्हणजे NTD ला 6% असणार आहे आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC त्यांना 6% असणार आहे। असे टोटल 100% आरक्षण हे आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर समांतर आरक्षण, आता महिलांसाठी 30% आरक्षण आहे, दिव्यांगांसाठी 4% आरक्षण आहे आणि अनाथांसाठी 1%। हे जे आरक्षण आहे हे समांतर असणार आहे। आता अटी व शर्ती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30/5/2026 पर्यंत आहे। पोस्ट किंवा ईमेलद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाही, तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचे आहेत। तिसरं हे जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे किंवा निवड प्रक्रियेचा बदलण्याचा अधिकार व्यवस्थापकीय संचालक म्हणजे महाज्योती यांच्याकडे राहील। चौथा राहील इयत्ता 10वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान 60 गुण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान 70 गुण आवश्यक असणे गरजेचे आहे। म्हणजे तुम्हाला जर या योजनेला पात्र असणार, तुम्हाला जर या योजनेला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जो ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल त्याला 60% व शहरी भागातील विद्यार्थ्याला 70 गुण असणे आवश्यक आहे। पाचवा पॉईंट आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वी साठी विज्ञान शाखेस प्रवेश घेतल्याचा पुरावा आणि बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणारे, अन्यथा निवड रद्द केली जाईल। जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला अर्ज करत्यावेळी तुमच्याकडे 11वी विज्ञान शाखे म्हणजे सायन्ससाठी तुम्हाला अर्ज घेतल्याचा पुरावा म्हणजे तुमची फी भरण्याची पावती किंवा तुम्ही बोनाफाईड सादर करणं गरजेचं आहे। 6वा पॉईंट आहे अर्जात दिलेली माहिती चुकीची किंवा अपूर्ण आढळल्यास तुमची जी निवड आहे ती रद्द करण्यात येणार आहे। तुम्ही जी माहिती भरणार आहे ऑनलाईन त्याच्यात जर त्यांना काही वाटलं की चुकीची माहिती अर्ज जो आहे तो रद्द करण्यात येणार आहे। अर्ज करताना अडचण आल्यास महाज्योती म्हणजे कॉल सेंटर संपर्क साधायचा आहे 07122870120121। आता तुम्हाला ही पूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने करायची
अशा प्रकारे नीट लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जे मोफत प्रशिक्षण टॅबलेट आहे यासाठी योजनेला तुम्ही अर्ज करू शकता. असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.